आज एक छोटा निर्णय पुढच्या 5 वर्षाचं आयुष्य बदलू शकतो. मोठं होणं म्हणजे यश नाही, टिकून राहणं म्हणजे यश. त्याला संकटात कर्ज घ्यावं लागत नाही, पण चुकीचं कर्ज धोकादायक असतं. कमाई वाढली म्हणून खर्च वाढवू नका. लोक कर्जबाजारी कधी होतात? आजचा हा व्हिडिओ फक्त कर्ज घेऊ नका असा नाही, पण एका चुकीच्या निर्णयामुळं त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. कर्ज वाढण्याचा पहिला नियम. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये कर्जबाजारी होऊ नये म्हणून 5 नियम कोणते आहेत याबद्दलची माहिती समजून घेणार आहोत. एका शेतकऱ्यानं 10 वर्ष मेहनत केली, जनावरं वाढवली, शेती केली, पण एका चुकीच्या निर्णयामुळं त्याच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला. आणि दुसरा एक शेतकरी त्याच गावातला, त्याच परिस्थितीत राहणार, पण आज त्याच्याकडे कमी जनावरं असूनही तो शांत झोपतोय. फरक कुठं होता? कमाईत नाही, फरक होता पैशाच्या नियमामध्ये. आजचा हा व्हिडिओ फक्त कर्ज घेऊ नका असा नाही, पण कर्जात अडकू नये म्हणून आयुष्यभर उपयोगी पडतील असे 5 नियम मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही शेतकरी असाल, दुग्ध व्यवसाय करत असाल, एखादा छोटा व्यवसाय करत असाल किंवा घर सांभाळत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नियम पहिला, कमाई वाढवण्याच्या आधी खर्च वाढवू नका. ही सर्वात मोठी चूक असते. आपण विचार करतो, यावर्षी दूध चांगलं चाललंय, अजून 2 जनावरं घेऊ, यावेळी पीक चांगला, नवीन गाडी घेऊ. पण प्रश्न आहे, पुढचे 12 महिने हाच पैसा येणार याची खात्री आहे का? लोक कर्जबाजारी कधी होतात? कारण ते भविष्याची कमाई आधीच खर्चून टाकतात. समजा एखाद्याला महिन्याला 50,000 उत्पन्न सुरू झालं, तो लगेच नवीन फोन घेईल आणि उत्पन्न कमी झालं की EMI थांबत नाही. लक्षात ठेवा, कमाई वाढली म्हणून खर्च वाढवू नका. आधी बचत वाढवा. प्रत्येक उत्पन्नातून आधी 10 ते 20% बाजूला काढा. उरलेल्या उत्पन्नातून खर्च करा. नियम क्रमांक 2, कर्ज फक्त उत्पन्न वाढवणाऱ्या गोष्टींसाठीच घ्या. सगळं कर्ज वाईट नसतं, पण चुकीचं कर्ज धोकादायक असतं. स्वतःला विचारा, हे कर्ज मला पुढे पैसे कमवून देणार आहे का? जर चारा साठवण प्रकल्प, दूध वाढवणारी सुधारणा, उत्पादन वाढवणारे साधन यासाठी असेल तर ठीक आहे, पण दिखावा असेल तर नको ते खर्च टाळा. इतरांना दाखवण्यासाठी खरेदी ही कर्जाची साखळी आहे. एक प्रश्न नेहमी विचारा, हे घेतल्यावर EMI कोण भरणार? जर उत्तर स्पष्टच नसेल तर निर्णय थांबवा. नियम तिसरा, आकस्मिक निधी, म्हणजेच त्याला इमर्जन्सी फंड म्हणतो आपण, हा तयार ठेवा. लोक कर्जात कधी जातात? जेव्हा अचानक खर्च येतो. जर उदाहरण घ्यायचं झालं तर जनावर आजारी पडणं असेल, दुधाचे दर अचानक कमी होणं असेल, ते लवकर न वाढणे असेल, घरात दवाखान्याचा खर्च वाढणं असेल, दुष्काळ असेल, अशा वेळी लोक काय करतात? चला कर्ज घेऊ. किमान 3 ते 6 महिन्याचा खर्च आपण राखून ठेवला पाहिजे. लहान सुरुवात करा. दर महिन्याला 1,000, 2,000, 5,000 जे शक्य आहे, पण वेगळं ठेवा. कारण ज्याच्याकडे राखीव पैसा असतो त्याला संकटात कर्ज घ्यावं लागत नाही. नियम 4 काय सांगतो? आकड्यांवर निर्णय घ्या, भावनांवर नाही. आपण अनेक वेळा भावनेनं निर्णय घेतो. त्यानं घेतलं, आपणही घेऊ. लोक काय म्हणतील? मोठं दिसलं पाहिजे, पण पैसा भावना समजत नाही, तो फक्त हिशोब समजतो. एक वही ठेवा, त्यात लिहा, उत्पन्न एवढे रुपये, खर्च एवढे रुपये, बचत एवढे रुपये, कर्ज एवढे रुपये. अनेक वेळा लोकांना धक्का बसतो. त्यांना वाटत असतं की ते कमवत आहेत, पण प्रत्यक्षात पैसा निघून जात असतो. नियम काय सांगतो? मोठा निर्णय घ्यायच्या आधी 24 तास थांबा. त्यावेळेत त्यातून मिळणारा काय फायदा आहे
त्यातून मिळणारा काय धोका आहे, त्यातून परतफेड होऊ शकते का, हे सगळं लिहून काढा आणि मग ठरवा. आणि नियम क्रमांक 5, नफा नाही तर विस्तार नाही. हा नियम व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. अनेक जण म्हणतात आणखी जनावरं वाढवू, पण एक प्रश्न आहे, आताचा व्यवसाय नफा देतोय का? जर नाही तर मोठं केल्यानं समस्या वाढते. सुरुवातीला नफा स्थिर करा, खर्च नियंत्रणात आणा, सगळी सिस्टीम तयार करा, मग विस्तार करा. लक्षात ठेवा, मोठं होणं म्हणजे यश नाही, टिकून राहणं म्हणजे यश. कर्ज हा फक्त पैशाचा विषय नसतो मित्रांनो. तो झोप घेऊन जातो, तो घरात ताण आणतो, तो निर्णय बदलतो. म्हणून स्वतःला एक वचन द्या, मी कमाईपेक्षा जास्त खर्च करणार नाही, मी भावनेनं कर्ज घेणार नाही, मी हिशोब करून निर्णय घेईन. आज एक छोटा निर्णय पुढच्या 5 वर्षाचं आयुष्य बदलू शकतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी आजपासून खर्चावर नियंत्रण ठेवणार. नमस्कार.